हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. आपण काही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन पाहिलेले आहेत. डायमेन्शन मीन्स काय? द पॉवर टू विच राइज द फंडामेंटल क्वांटिटी टू डिराइव द फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड द डायमेन्शन्स. डायमेन्शन्स हे फंडामेंटल क्वांटिटीमध्ये एक्सप्रेस केले जातात, फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवरमध्ये एक्सप्रेस केले जातात. काही फिजिकल क्वांटिटी पाहिल्यात. आज काही आपण फिजिकल क्वांटिटी पाहणार आहे. जसं की या ठिकाणी पॉवर आहे. मग पॉवरचा फॉर्म्युला काय? तर वर्क डिवायडेड बाय टाइम. वर्क बरोबर काय आहे? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे, डिवायडेड बाय टाइम. मी तुम्हाला सांगितलं होतं फोर्सचे डायमेन्शन हे लक्षात ठेवायचं. समजा तसे नाही लक्षात राहिले तर m इंटू ए kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. यावरून kg म्हणजे m, मीटर म्हणजे l आणि सेकंड म्हणजे टाइम t⁻². बरोबर ना? म्हणून या ठिकाणी फोर्सचे डायमेन्शन m l t⁻². डिस्प्लेसमेंट काय? तर ते l आणि टाइम काय आहे? t. टाइम काय? तर t m l इंटू l स्क्वेअर, खालचा t वरती गेला t⁻3. सो डायमेन्शन ऑफ पॉवर m टू द 1, l टू द 2 आणि t टू द -3. ओके. या ठिकाणी डायमेन्शन ऑफ पॉवर काय आले आपल्याला? m टू द 1, l टू द 2, t टू द -3. पुढे प्रेशर म्हणजे काय? तर फोर्स डिवायडेड बाय एरिया. परत वापस तुम्हाला सांगितलं होतं की फोर्स आपल्याला खूप ठिकाणी लागतो. मग m l t टू द -2 डिवायडेड बाय एरिया काय आहे? l स्क्वेअर. m हा l स्क्वेअर वरती गेला 1 - 2 - 1 t टू द -2. आणि म्हणून या ठिकाणी मासची पॉवर किती? 1, l टू द पॉवर किती? -1 आणि t टू द पॉवर किती? -2. We get the dimension for pressure. पुढे टॉर्क्यू मीन्स काय? खरे दोन फोर्स असतात. या दोन्हीच्या किमती कशा? सारख्या. दोन्ही पॅरलल आहेत, डायरेक्शन अपोजिट आहेत आणि वेगवेगळ्या पॉइंटला ऍड होतात. म्हणून या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती? परपेंडिक्युलर म्हणलं मी, r परपेंडिक्युलर. मग टॉर्क्यू म्हणजे टो, याला टो म्हणतात. टॉर्क्यू TORQUE. याच्यामुळे जर एखादी बॉडी इथं असेल तर ही रोटेट होईल फक्त, नो ट्रान्सलेशन. एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही. ह्या फिजिकल क्वांटिटी जसे चॅप्टर होतील तसं या नवीन फिजिकल क्वांटिटी माहित व्हायला सुरुवात होईल आणि हे फॉर्म्युले तुमच्यासाठी अवघड वाटतील. टॉर्क्यू इज इक्वल टू दोन्हीपैकी एकाची किंमत, फोर्सची किंमत, द मॅग्निट्यूड ऑफ आयदर फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. मग मला सांगा, व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ अ फोर्स? m l t टू द -2. मग डिस्टन्स कशात मोजतो? डिस्टन्स म्हणजेच काय? तर लेंथ आहे. m l टू द 2 t टू द -2. आणि सो डायमेन्शन मास किती वेळा? एकदा l टू द 2 t टू द -2. या टॉर्क्यू याचे डायमेन्शन आले थे. असेच याच्या अगोदर डायमेन्शन आपल्याला होऊन गेले. एक कशाचे डायमेन्शन होऊन गेले? वरचे. दुसरं कशाचे होऊन गेले? एनर्जीचं. आणि मग कधी MCQ जर विचारला
की सेम डायमेन्शन असणाऱ्या फिजिकल क्वांटिटीची पेअरिंग विचारली तर टॉर्क क्यूचं वरचं आणि एनर्जीचे डायमेन्शन कसे सेम m to the 1 l to the 2 t to the -2. देन ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तुम्हाला 10वीला ग्रॅव्हिटेशन मध्ये हा फॉर्म्युला दिलेला आहे. दोन पार्टिकल आहेत, या दोन पार्टिकलचे किंवा बॉडीचे मासेस त्यांच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट असतात आणि या दोघांमध्ये अंतर जर r असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मास अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. सो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कॅपिटल G m1 m2 डिवाइडेड बाय r स्क्वेअर. या G ला तुम्ही ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात. आपल्याला त्याचे डायमेन्शन काढायचे म्हणून या ठिकाणी मी फॉर्म्युला लिहिला F इक्वल टू G m1 m2. न्यूटन्स लॉ आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कसला लॉ? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. 10th ला तुम्हाला हा फॉर्म्युला झालेला असेल. तर G इक्वल टू काय आहे? हा इकडे घेतला Fr स्क्वेअर m1 m2 डिनोमिनेटरला जाईल m1 m2. चला 4 चे डायमेन्शन सांगा m l t टू द -2 नंतर पॉवर लिहिणार. r काय आहे? अंतर l त्याचा स्क्वेअर आहे l रेज टू 2 डिवाइडेड बाय हे मास m, हे मास m into m to the 2 किंवा तुम्ही असं ठेवलं असतं तरी चाललं असतं m into m. हा m कॅन्सल, हा m एकच आहे, खालचा वरती घेतला m to the -1 l to the 2 आणि l to the 1 l to the 3 घातांकाचे नियम लॉ ऑफ इंडायसिस आणि काय राहिलं t to the -2 and it is the dimension of gravitational constant. Okay, then next impulse. Impulse means क्या? The product of large magnitude of force and the short interval of time. समजा या ठिकाणी ही बॉडी, या बॉडीवरती मी या हाताने फोर्स एक्झर्ट केला तर या बॉडीवरती किती वेळ फोर्स ऍक्ट होतो तर तो व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम. आणि हा फोर्स या ठिकाणी लार्ज मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऍक्ट अपॉन द बॉडी व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम. मग द प्रोडक्ट ऑफ लार्ज मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अँड द टाइम इंटरवल व्हेरी शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम is called as the impulse. मग फोर्स m l t to the -2 into time there is the t आणि मग डायमेन्शन काय m l t to the -1 -2 plus 1 there is the -1. मग डायमेन्शन काय m to the 1 l to the 1 t to the -1. It is the dimension of काय that is the impulse, that is the impulse. आणखी या काही नवीन फिजिकल क्वांटिटी स्ट्रेस स्ट्रेन हे तुम्हाला झालेलं नाही. पुढे 12th मध्ये इलास्टिसिटी या टॉपिक मध्ये तुम्हाला या फिजिकल क्वांटिटी येतील. तरी मी या ठिकाणी लिहितोय स्ट्रेस बरोबर काय तर फोर्स डिवाइडेड बाय एरिया. फोर्स म्हणलं तर m l t to the -2 आज पाठ झालं असेल तुमचं. आणि एरिया म्हणलं तर लांबी गुणिले रुंदी, लेंथ इनटू ब्रेथ, लेंथ into breadth, that the length. So l cancel, m खालचा l वरती घेतला -1 t to the -2. So dimension लिहिताना कंपल्सरी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये m ची पॉवर 1 l to the -1 t to the -2. Okay, it is the dimension of stress. स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन लेंथ. आता ही चेंज इन लेंथ म्हणजेच l आणि ओरिजिनल लेंथ म्हणजेच l. समजा या ठिकाणी हे रबर आहे, या रबराची लांबी ओरिजिनल किती l आणि या रबराला मी जर ओढलं तर त्याची लांबी किती वाढली इथपर्यंत, दॅट द डेल्टा l. ही ओरिजिनल लेंथ l आणि वाढलेली लेंथ डेल्टा l म्हणजे चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ, चेंज इन डायमेन्शन टू ओरिजिनल डायमेन्शन.
मग ही काय तर लेंथच आहे, ही काय तर लेंथच आहे, मग एल एल कॅन्सल 1 1 म्हणजे एम नाही आला, एल बी नाही आला, टी बी नाही, याचा अर्थ एम टू द 0 एल टू द 0 टी टू द 0. याचा अर्थ ही कसली फिजिकल क्वांटिटी डायमेन्शन नसलेली, पॉवर किती 0. त्या फंडामेंटल क्वांटिटीचे जे पॉवर असतात त्याला डायमेन्शन म्हणतो. मास किती वेळा 0 इन मास, 0 इन लेंथ, 0 इन टाइम. याचा अर्थ डायमेन्शन आहेत का स्ट्रेनला नाही, म्हणून इट इज द डायमेन्शनलेस क्वांटिटी. कसली क्वांटिटी डायमेन्शनलेस क्वांटिटी, म्हणून स्ट्रेन इट इज द डायमेन्शनलेस क्वांटिटी. लक्षात ठेवायचं. एक इलास्टिक कॉन्स्टंट त्याच्यामधलाच आताच पाहिला पण स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेस म्हणजेच काय फोर्स डिवाइड बाय एरिया, आणि स्ट्रेन म्हणजेच काय चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ. मग मी या ठिकाणी पटकन करू शकतो. स्ट्रेस म्हणजेच काय फोर्स डिवाइडेड बाय एरिया, आणि हे काय रे समजा मी डेल्टा एल डिवाइड बाय एल लिहिलं, चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ, बरोबर. मग एफ काय एम एल टी टू द -2 डिवाइडेड बाय एल स्क्वेअर. ओके, डिवाइडेड बाय एल डिवाइड बाय एल. आता एल ला एल तर इथं गेलं, एल टू द 2 एल एल कॅन्सल, खालचा वरती गेला, काय राहिलं एम एल टू द -1 टी टू द -2. So, what is the dimension? M to the 1, L to the -1 and T to the -2. It is the dimension of elastic constant. मग हे डायमेन्शन तर कशाचे होते, याला तर डायमेन्शन नाही, तर 1. मग याचे इलास्टिक कॉन्स्टंट आणि स्ट्रेसचे डायमेन्शन कसे सेम. मग स्ट्रेसचे आणि प्रेशरचे डायमेन्शन कसे सेम, कारण स्ट्रेस बरोबर काय फोर्स डिवाइडेड बाय एरिया, आणि प्रेशर बरोबर काय एफ डिवाइड बाय एच होते. म्हणून इलास्टिक कॉन्स्टंट, स्ट्रेस आणि प्रेशर याचे डायमेन्शन कसे असतात सेम असतात. पुढे सरफेस टेन्शन लिक्विडशी फ्लुइडशी संबंधित आहे. इथे मी फॉर्म्युला सांगतो फक्त, जसजसे टॉपिक होतील तसतसे तुम्हाला या फिजिकल क्वांटिटी कळतील. Surface tension is equal to force divided by length. Force M L T to the -2 and length L cancel M T to the -2. काम डायमेन्शन लिहिताना मास किती वेळा एकदा, लेंथ किती वेळा आलं वरती एकदाही नाही, तर 0. टाइम किती वेळा रेज टू पॉवर -2. आणि म्हणून या ठिकाणी डायमेन्शन का सरफेस टेन्शनचे, द डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन इज नथिंग बट m टू द 1 l टू द 0 and t टू द -2. अँगल बरोबर आर्क डिवाइड बाय रेडियस आपल्याला माहिती आहे. अँगल इज इक्वल टू काय आर्क डिवाइडेड बाय रेडियस. आर्क मीन्स काय रे, आर्क मीन्स कंस. आता कंसाची लांबी याचा अर्थ आर्क काय तर लेंथ आहे, रेडियस काय लेंथच. एल एल काय होईल कॅन्सल होईल, दॅट द 1. मग मला सांगा डायमेन्शन काय लिहितो एम एल आणि टी. मास किती वेळा एकदाही नाही आलं, लेंथ इथं आहे का नाही 0, इथं टाइम आला का नाही 0. याचा अर्थ डायमेन्शन काय आले m टू द 0 l टू द 0 t टू द 0. अगेन इट इज द डायमेन्शनलेस. कसली डायमेन्शनलेस क्वांटिटी. याच्या अगोदर कोणती पाहिली होती रे आपण डायमेन्शनलेस क्वांटिटी. या ठिकाणी याच्या अगोदर आपण डायमेन्शनलेस क्वांटिटी कोणती पाहिली स्ट्रेन, आणि इथे काय पाहिली आता दॅट द अँगल. असे आणखी एखादी डायमेन्शन लेस क्वांटिटी कोणती तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तुम्हाला 10th ला झालंय लाईट मध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. या ठिकाणी पहा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स
इंडेक्स तुम्ही कशाने दाखवला u ने हा पण v1 divided by v2 the velocity of light in a one medium to velocity of light in second मग सेम युनिट असतील तर या ठिकाणी वेलोसिटीचं काय आहे L t to the minus 1 बरोबर मीटर पर सेकंद आणि याचं काय L t to the minus 1 गेट कॅन्सल या ठिकाणी 1 आलं याचा अर्थ m to the 0 L to the 0 आणि t to the 0 ही काय वेलोसिटी ही काय वेलोसिटी याचा अर्थ डायमेन्शनलेस फिजिकल क्वांटिटी कोणत्या तर ज्या फिजिकल क्वांटिटी या सेम फिजिकल क्वांटिटीच्या रेशियो फॉर्म मध्ये असतात किंवा ज्यांचा सेम फिजिकल क्वांटिटीचा रेशियो असतो त्या फिजिकल क्वांटिटी ह्या डायमेन्शनलेस असतात उदाहरणार्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इट इज द रेशियो ऑफ द वेलोसिटी मग ती 1 मीडियम मध्ये असेल 2 मीडियम मध्ये असेल काही असेल पण दोन फिजिकल क्वांटिटी कशा सेम फिजिकल क्वांटिटीचा रेशियो जर असेल तर त्याचे डायमेन्शन काय आहे m to the 0 L to the 0 t to the 0 then see angular velocity नवीन फिजिकल क्वांटिटी जशी लिनियर वेलोसिटी तशी angular velocity is equal to काय angle divided by time मग angle ला इथे डायमेन्शन किती आले नव्हते that is the one या ठिकाणी पहा angle ला that is the one मग टाइमचा काय t हा वरती घेतला t to the minus 1 आणि म्हणून angular velocity ओमेगा म्हणतात काय म्हणतात त्याला ओमेगा काय म्हणतात त्याला ओमेगा काय म्हणतात त्याला ओमेगा w सारखा काढायचा असा म्हणून या ठिकाणी डायमेन्शन काय पॉवर किती m ची 0 l ची 0 आणि टाइम ची t to the minus 1 it is the dimension of angular velocity okay then next moment of inertia हा ही तुमच्यासाठी नवीन फिजिकल क्वांटिटी काय असतं मास गुणिले r चा स्क्वेअर मास म्हणजे m r म्हणजे लेंथ त्याचा स्क्वेअर आणि म्हणून डायमेन्शन आलं फंडामेंटल क्वांटिटी मध्ये m to the 1 l to the 2 टाइम नाही t to the 0 आणि इट इज द डायमेन्शन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया नवीन एक फिजिकल क्वांटिटी घेतो अँगुलर मोमेंटम हे ऍक्च्युअली एल ने दाखवतात फिजिकल क्वांटिटी जसे प्रेशर p ने पॉवर p ने रेडियस r ने डायमीटर d ने मास m ने लेंथ l ने तसे अँगुलर मोमेंटम कॅपिटल L ने दाखवण्याची सिम्बॉल आहे मग मास काय रे कॅपिटल M फंडामेंटल क्वांटिटी velocity distance divided by time length divided by time आणि r that is the length मग काय मला सांगा m l into l square आणि हा टाइम वरती घेतला t to the minus 1 मग काय आले पॉवर m to the 1 l to the 2 t to the minus 1 it is the dimension of angular momentum trigonometric रेशो काय असतात रे sin cos tan sec cosec cot sin बरोबर काय सांग मला राईट अँगल ट्रायंगल असेल काटकोन त्रिकोण असेल कन्सिडर करा समजा या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल आहे इथं राईट अँगल आहे म्हणजे 90 डिग्री समजा मी याला नाव दिलं ए बी सी आणि हा ॲक्यूट अँगल घेतला सी जवळ तर साइन ऑफ थीटा इज इक्वल टू काय अपोजिट साइड म्हणजे ए बी डिवाइडेड बाय हायपोटेनस हा दॅट इज द हायपोटेनस ही काय अपोजिट साइड आणि ही काय ऍडजस्टंट साइड ए बी डिवाइडेड बाय हायपोटेनस काय ए सी मग ए बी काय आहे एल आणि ए सी काय एल म्हणजे काय 1 मग sin थीटा ला डायमेन्शन काय m to the 0 l to the 0 t to the 0 cos ला काय सेम tan ला काय सेम याचा अर्थ
ट्रिग्नोमेट्रिक रेशोला डायमेन्शन नसते. याच्या अगोदर आपण स्ट्रेन पाहिलं. काय पाहिलं आपण? स्ट्रेन, याला डायमेन्शन नसते. त्यानंतर काय पाहिलं आपण? अँगल. अँगल इज इक्वल टू आर डिवाइड बाय रेडियस, त्यालाही डायमेन्शन नव्हतं. आर एल, रेडियस एल, एल कॅन्सल. मग अँगलला डायमेन्शन नव्हते, स्ट्रेनला डायमेन्शन नव्हते, आणि इथे ट्रिग्नोमेट्रिक रेशो AB डिवाइड बाय AC, अपोजिट डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज. किंवा समजा कॉस घेतला तर ऍडजसंट डिवाइड बाय हायपोटेन्यूज. ऍडजसंट लेंथच आहे आणि हायपोटेन्यूज देखील लेंथच आहे, म्हणून L डिवाइड बाय L दॅट द 1. मग मला सांगा L कॅन्सल झालं. मास किती वेळ आहे इथं? 0 टाइम. लेंथ किती वेळ आहे? 0 टाइम. टी किती वेळ आहे? 0. याचा अर्थ हे काय आहे? डायमेन्शन. 0 इन मास, 0 इन लेंथ आणि 0 इन टाइम. आता जाऊ आपण इलेक्ट्रिक मध्ये. मला सांगा इलेक्ट्रिक चार्ज फंडामेंटल क्वांटिटी कोणती? दॅट इज द इलेक्ट्रिक करंट. आणि टाइम ही इलेक्ट्रिक टाइम ही देखील फंडामेंटल क्वांटिटी. मग मला सांगा इलेक्ट्रिक करंट 10वीला झाला असेल, चार्ज डिवाइड बाय टाइम. मग ही फंडामेंटल आहे, ही फंडामेंटल आहे, याचा अर्थ ही डिराइव्ह. मग Q इज इक्वल टू IT. मग जी बी फिजिकल क्वांटिटी असेल ती फंडामेंटल जर नसेल तर ती फंडामेंटल मध्ये एक्सप्रेस करायची. याचा अर्थ इलेक्ट्रिक चार्जचे मला डायमेन्शन काढायचे तर मी या फॉर्म्युलावरून Q इज इक्वल टू IT. मग मला सांगा Q इज इक्वल टू IT. I इलेक्ट्रिक करंट साठी डायमेन्शन मी काय घ्यायचं सांगितले? एक तर कॅपिटल A किंवा I. मग मी कॅपिटल A घेतो आणि टाइम काय आहे? T. आणि मग डायमेन्शन m टू द किती? 0, L टू द किती? 0, T टू द किती? 1 वेळा. आणि एम्पियर मी वाढवला 1 आता कारण इथं आलाय, मग रेस टू 1. कळलं? इट इज द डायमेन्शन ऑफ चार्ज. ओके. त्यानंतर हा फॉर्म्युला तुम्हाला झालाय की नाही माहित नाही मला 10ला, पण पुढे होईल तुम्हाला. इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्होल्ट एकक असतं, पण त्याचा बेसिक फॉर्म्युला काय असतं? वर्क डन पर युनिट चार्ज. काय असतं? वर्क डन पर युनिट चार्ज. मग वर्क म्हणलं तर काय आहे? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. परत बेसिक मध्ये जातो. आणि Q काय? आता झाला आपला I इनटू T. मग आता फोर्सचे डायमेन्शन माहिती आहे तुम्हाला? M L T टू द -2. डिस्प्लेसमेंट माहिती आहे L. I काय आहे? A आणि टाइम काय? T. मग मला सांगा M L इंटू L स्क्वेअर हा T वरती गेला तर मायनस होईल, T टू द -3. आणि A वरती घेतला तर A रेस टू -1. मग आता पॉवर याला किती? 1. मग हे झाले तुमचे डायमेन्शन. काय झाले? 1 इन मास, 2 इन लेंथ, -3 इन T आणि -1 इन A. It is the dimension of electric potential. Then next, electric resistance. तुम्हाला 10th मध्ये झालं असं नाही असला सिम्बॉल. ही रेजिस्टन्स R असेल, करंट I जात असेल तर या टोकात आणि या टोकामधल्या पोटेन्शियल मधला फरक V असतो आणि ते सांगितलेलं असतंय ओम्स लॉ नुसार V इज इक्वल टू IR. मग मला सांगा इलेक्ट्रिक रेजिस्टन्स V इज इक्वल टू IR तर R इज इक्वल टू काय? V डिवाइड बाय R काय? दॅट इज द रेजिस्टन्स. मग मला सांगा V बरोबर काय? W डिवाइडेड बाय Q. आता झाला डिवाइडेड बाय I. W डिवाइडेड बाय QI. Q बरोबर काय? W इज इक्वल टू Q बरोबर काय? IT इंटू I. मग पुढे जाऊ आपण. इज इक्वल टू W फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट दॅट द वर्ड डिवाइडेड बाय I इंटू I स्क्वेअर इंटू T. मग फोर्स काय? आलो आपण फोर्स जवळ. M समजा हे विचार विसरला तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन करा.
m l t to the minus 2 डिस्प्लेसमेंट किती l a raised to 2 एम्पियर आणि हा टाइम t. आता पुढे जाऊ आपण m l into l स्क्वेअर खालचा t वरती गेला पहिला -2 हा वरती गेला -1 -2 -1 -3 बरोबर ना. हा a वरती गेला एम्पियरचा -2 आणि म्हणून डायमेन्शन काय येते मास 1 इन मास 2 इन लेंथ -3 इन टाइम आणि -2 इन एम्पियर म्हणजे m टू द 1 l टू द 2 t टू द -3 आणि a टू द -2. हा एक इलेक्ट्रोस्टॅटिक मधला कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला आहे. आत्ताच पाहिला आपण c q डिवाइड बाय v. मला सांगा हा q म्हणजेच तुम्ही असं लिहिला तरी चालतो v काय रे w डिवाइडेड बाय q बरोबर. हा q वरती जाईल q स्क्वेअर होईल डिवाइड बाय w मग q स्क्वेअर म्हणजेच it q म्हणजेच it चा स्क्वेअर आणि हे फोर्स मल्टिप्लाइड बाय वर्क डन मीन्स फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. आलोच का वापस काय म्हणलं c q बाय v q म्हणजे चार्ज मी स्मॉल q ने दाखवला तरी चालतो आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल बरोबर w डिवाइड बाय q हा q वरती जातो q स्क्वेअर होईल हा w q बरोबर काय असतं q हा फंडामेंटल क्वांटिटी का चार्ज नाही डिराइव्ड मग फंडामेंटल I बरोबर q बाय t तर q बरोबर it q चा स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर घेतला आणि वर्डनचा बेसिक फॉर्म्युला फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. मग मला सांगा या ठिकाणी a t ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय फोर्स आलो तिथं m l t टू द -2 डिस्प्लेसमेंट l ओके देन a चा स्क्वेअर a स्क्वेअर t टू द पावर 2 खाली m l into l स्क्वेअर t रेज टू -2 हा m वरती घेऊ m टू द -1 होईल हा l वरती घेतला l रेज टू -2 होईल t वरती घेतला मायनस ची पावर प्लस होईल हा प्लस झाला आणि हा +2 t रेज टू 4 बरोबर ना. आणि a तर आहेच आहे तिथं a रेज टू 2 आणि इट इज द डायमेन्शन ऑफ कॅपॅसिटन्स. कशाचे डायमेन्शन आले कॅपॅसिटन्सचे. मग असे आपण डायमेन्शन अनेक डायमेन्शन फिजिक्स मध्ये फाइंड आउट करू शकतो पण त्या फिजिकल क्वांटिटी किंवा त्यांचे फॉर्म्युले तुम्हाला माहित झाले पाहिजे आणि जसे टॉपिक 11th असतील किंवा 12th चे असतील जसे टॉपिक तुम्हाला इथून पुढे 2 वर्षात होतील तसतशा फॉर्म्युले फिजिकल क्वांटिटी नवीन माहित होतील. मी तरी काही फिजिकल क्वांटिटी नवीन तुमच्यासाठी नवीन असणाऱ्या घेतल्या त्याचे डायमेन्शन डिराइव्ह करून दिलेत. असे काही डायमेन्शन तुम्हाला जसा फॉर्म्युला माहिती तसे तुम्हाला काढता आले पाहिजे. ओके वी कॅन स्टॉप हियर.